आजची जी राज्यस्तरीय अधिवेशन आहे हे खास आमच्यासाठी नसून हे खास तुमच्यासाठी आहे। तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमचे संभ्रम हे सगळे दूर करण्यासाठी हे ठेवलेले आहे। तर मी राज्य संघटक मंत्री म्हणून मी अध्यक्षांना सांगू इच्छितो, सर पुढच्या टायमाला नाही का आपण लोकांनी जास्तीत जास्त 2 मिनिटं बोलावं, 2च मिनिटाचा टायमिंग द्यावा, जेणेकरून आपण या ठिकाणी जे महाराष्ट्रातून बाहेरून आलेले जे लोक आहेत, जे जनता आहे, तुम्ही मालक आहात, बरोबर ना? नक्की जरा आळस आला वाटतं, थकलेत का? जरा टाळ्या वाजवा स्वतःसाठी। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, त्याचबरोबर आज भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आज श्रद्धांजली घालून, श्रद्धांजली त्यांची आज आपल्यामध्ये त्यांना मी अभिवादन करून माझं जे काही बोलतोय ते तुमच्यासाठी खास बोलत आहे। मला आता ह्या मंचावरती, ह्या सभागृहामध्ये 23 वर्षाचा मुलगा कोण आहे का? 23 वर्षाची मुलगी कोण आहे का? सांगा, हात वरती करा, कोण आहे का? 23 वर्ष, वय वर्ष 23 आहे कोणी? मग भगतसिंगांनी 23व्या वर्षी फाशी झालेली त्यांना आहे ना, उभं राहा। 23व्या वर्षी भगतसिंगांना फाशी झाली, शहीद झाले त्यांनी काहीच अपेक्षा ठेवला नव्हता, मी मुख्यमंत्री बनेल, मी पंतप्रधान बनेल, मी ह्या पदाचा, मी त्या पदाचा, त्याला कधीच स्वार्थ नव्हता। आपल्याला स्वार्थ आहे, बरोबर ना? तो त्याग करून गेला, त्याचं नाव अजूनपर्यंत निघतंय आणि आपण पदासाठी भांडत राहतो। तर मित्रांनो, भगतसिंगांचे विचार घेऊन आपण पुढे चला आणि बघा एक दिवस कशी क्रांती होईल। ते क्रांती ही घडतेच, सगळ्यांना वाटतं का भगतसिंग हो, आणि त्याचबरोबर आपल्या पार्टीमध्ये पण एक भगतसिंग आहे, पगडी कुठंच हात नाही, पगडी असतेच, तर त्यांचं पण मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर थोडक्यात बोलतोय मी, आणि पुष्पा चित्रपट कोणी सगळ्यांनी बघितला असेल, बरोबर ना? अरे हा की नाही? माझं भाषण नाहीये, मी असे प्रश्न विचारतो, पुष्पा चित्रपट बघितला की नाही? त्याच्यामध्ये जो चोर होता की नाही, पुष्पा चंदन चोरणारा, बरोबर ना? पण तो प्रशासनाला धारेवर धरून तो पाठ टाकत होता, बरोबर ना? त्याचप्रमाणे आपण चोर नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्ष म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावेंचं नाव काढलं जाते, समजते की नाही? महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते सगळे एका बाजूला आहेत आणि आपला निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे हा एक बाजूला आहे। जितेंद्र भावे म्हणजे तुम्ही, जितेंद्र भावे म्हणजे महिला तुम्ही, जितेंद्र भावे म्हणजे तुम्ही सर्वजण विरोधी पक्ष नेत्याचे काम करत आहोत आपण। आपल्याला गर्व असायला पाहिजे, आपल्या पार्टीमध्ये, आपल्या राजकारणामध्ये काही पद नाहीये, आपण नेते नाही आहोत, आपण आमदार खासदार नाही आहोत, पण संसदेमध्ये आपल्या पक्षाने जे जे मुद्दे घेतले ते मुद्द्याची दखल संसदेमध्ये घ्यायला लागते। आताच्या अधिवेशन बघा शांतपणे, तर म्हणजे आपण स्वतःची पाठ थापायची गरज आहे का आपण महाराष्ट्रासाठी विरोधी पक्ष नेत्याचं काम करत आहोत। लाईव्ह बाबत माझं एक मत आहे, आपली निर्भय महाराष्ट्र पार्टी लाईव्ह करते की नाही? का करते? कारण का आपल्याला मीडियाकडे द्यायला पैसे नाहीये, है ना? तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल, लाईव्ह होण्याच्या आधी बघितलं असेल का आपण एखादं काम करतो, रोड बनवतो किंवा काही निवेदन द्यायचं असेल, सगळ्या गोष्टी असेल तर आपण पत्रकारांना पाठवतो पोस्ट, आपण वाट बघत बसतो, 2 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, 6 तास झाले, बातमी येत नाही, शेवटी मग त्याला काहीतरी 1 2 3 4 करायला लागतो, मग तो बातमी पाठवतो। आपल्याकडे बातमी छापण्यासाठी पैसा नाहीये, आपल्याकडे काय सर? लाईव्ह आहे, आणि हे लाईव्ह आपलं साधन आहे मीडियाचं, म्हणून लाईव्ह करताना पण त्याची दखल घ्यायची। ज्या काही पदाधिकारी असतील त्यांनी परफेक्ट आणि शांतपणे, मौनपणे, जनतेला त्रास न देता प्रशासनाला धारेवर धरून लाईव्ह करायचं आहे। त्याचबरोबर लाईव्हचे आपण जे करतो त्यावेळेस ना आपल्या बरोबर कमीत कमी 7 ते 8 जण पाहिजे, कमीत कमी। एका धुक्याने बिचारावर लाईव्ह करू नका। ह्या लाईव्हचं मी थोडक्यात सांगू इच्छितो, जंगलामध्ये तुम्ही गेला तर वाघाला घाबरता की नाही, सिंहाला घाबरता की नाही? अरे हा आहे ना, बोला है ना, घाबरता ना? तसंच जंगल हे त्यांचं पोलिटिशियनचं एक आतमध्ये जंगल बनवले त्यांनी,
प्रशासनाने प्रत्येकाचं जंगल बनवलंय, मग आपल्यासारखा तिथे गेला तर ते आपल्याला अडकवतात. म्हणून आपण कुठले वाघ आहोत? आपण बाहेरचे वाघ आहोत. रोडवरती आंदोलन करायचे, रोडवरती एकट्याने. तुमच्याकडे कोण कार्यकर्ता नाही ना, कोणी नसू द्या, माझी लाईव्ह बघता की नाही, रोडवरती आंदोलन एक लाईव्ह करा, रोडवरती त्यांना प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाची दखल ते घेणारच घेणार. पण बाबांनो, एकाने चुक्याने प्रशासनाच्या आतमध्ये जाऊन लाईव्ह करू नका, कारण का तुम्हाला अडकवण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या षडयंत्रातून बाहेर पडताना खूप खूप त्रास होतो, हा मानसिक त्रास होतो आणि त्याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठांना पण त्रास होतो. आता सगळ्यात जाता जाता मी एक बोलेल, मी जरी राज्य संघटक मंत्री पद असलं, माझं काम आहे संघटन बनवायचं आणि पुढचं संघटन बनण्यासाठी मार्गी लागायचं. या संघटन बनतंय, त्या संघटनावर कसं काम चालू आहे, जास्त प्रेशर न देता त्यांचा हाल हवाला घ्यायचा असतो आणि पुढं काम करत असतो वगैरे. तर माझा प्रोफाईल, मी एक नामांकित कंपनीमध्ये फायनान्सरचं काम करतो, मी एम्प्लॉई आहे. त्या कंपनीला भावेश सर निर्भय महाराष्ट्र पार्टी उभेनी बोलते. उभेनी माहिती ना, जे ठोकते भावेश सरांचं बोलणं माहिती ना, तेच म्हणजे कंपनीचं नाव आहे बजाज फायनान्स सर्व्हिस लिमिटेड. मी सिनियर मॅनेजर आहे. मला पगार जरी 2.25 लाख रुपये पगार आहे मला, पण त्यातला मी 1 रुपया पण पार्टीसाठी देत नाही, कारण का तो माझ्या मेहनतीचा पैसा आहे. बरोबर, तो घरासाठी वापरतो. आणि हे खाली का उतरलोय मी, कारण का पगार जरी 2.25 लाख रुपये असला तरी मला 1.5 लाख हातात येतात. म्हणजे माझे किती पैसे कट होतात? 70,000 रुपये कट होतात. ते कुठं जातात? टॅक्समध्ये जातात. मग टॅक्समध्ये गेलेला पैशाचा अधिकार मला आहे की नाही विचारायचा, आहे की नाही? मग आता एम्प्लॉई पण माझ्या बरोबरचे मला बोलू लागतात, नाही बाबा हे काम कर ना, आपलं माझ्या घरच्या आजूबाजूचा रोड खराब झालाय त्याचा जरा फोटो टाक ना वगैरे. तर माझ्या ट्विटची, फेसबुकची दखल घेऊन कामं होतात त्या ठिकाणी, निधी पास केला जातो. आणि त्याचबरोबर मी आतापर्यंत जरी 384 लक्षाचा आमदार असेल, पण मी आतापर्यंत 347 कोटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी दिलेले आहेत. 347 कोटी. आकडा तुम्हाला छोटा वाटत असेल ना, तर आश्चर्य वाटते. हा काहीतरी असं बोलतोय. मला भामटा बोलले होते, मला भोंदूबाबा बोलले होते. जवळ काय कॅल्क्युलेशन केलं तर 42 कोटीची टाकी, 27 कोटींचा पाईपलाईन, 55 कोटींचा रोड, 171 कोटीचे 18 रोड. जे काही लाईव्ह बघतोय भाऊ, त्याने मला बोललो होतं हा भोंदूबाबा आहे. जेव्हा त्याला लेखन झोका भेटला आणि त्या लाईव्ह ते प्रपोजल पास कसे केले माहितीये काय? मी पत्रव्यवहार नव्हता केला, ते प्रपोजल पास केले होते. मी जे लाईव्ह करतोय का त्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्क्रीनशॉट काढून प्रपोजलसाठी पाठवले होते. काही ही मागणी आहे, हे पास करा म्हणून भावेश सर बोलतात ना, अर्ज द्यायची गरज नाहीये. तर अर्ज द्यायची गरज नाहीये, पण जेव्हा प्रशासनामध्ये विचारधारा केली आणि दुसऱ्या पक्षातले लोक बोलतात पुरावा काय, म्हणून प्रत्येक लाईव्ह झालं तर मी तसा अर्ज बनवून देतो. हा अर्ज घ्या, पुरावा घ्या. आणि आमचे राजेंद्र जाधव बोलतात हा घ्या पुरावा. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, ही छोटी जरी पार्टी असली ना तरी खूप मोठा रोल निभवताय तुम्ही. आणि तुम्ही महिला भगिनी, तुम्ही आपण कमी आहात पण तुम्ही खूप महान आहात. मी तुमचा खूप आदर करतो. माझ्यावरती अटॅक झालेला आहे, 12 महिलांनी अटॅक केला लोक विधानसभेच्या वेळेस. त्यातून मी बाहेर आलेलो आहे. कारण का पुरुषाला बदनाम करायला नाही का, आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये एकच वापर केला जातो, दुसऱ्या पक्षाचे वापर करते, ते म्हणजे महिलेचा. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी ही महिलेचा मान सन्मान ठेवतेच होते. ज्या महिलांचा वापर करून केला होता माझ्यावरती, त्याच महिला आता माझ्याबरोबर येऊन काम करतात. जरी पार्टीमध्ये